आह, काय सुगंध येतो खरंच. थंडीच्या दिवसामध्ये असा हा गरमागरम वाफाळलेला भरपूर भाज्या घातलेला व्हेज पुलाव. तुम्ही बघू शकता आपल्या पुलावाचा दाणा आणि दाणा असं छान मस्त एक एक वेगळा झालेला आहे. तुम्ही बघा आणि इतका छान मस्त मऊ आणि सॉफ्ट हा पुलाव आपला तयार होतो. बघूया बघा, छान मस्त अशी गरमागरम वाफाळलेली कढी. वाह, बघू शकता कढीचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि कढी आपली अजिबात फुटलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता आणि कढीला असं छान उकळून गेलं की मस्त खमंगपणा येतो त्या कढीला. हा व्हेज पुलाव जे आहे ना, जे आपले रोजचे वापरायचे तांदूळ असतात ना, त्याच्याचपासून आपण तयार केलेला आहे. रोजच्याच वापरातले मसाले आणि काही खडे मसाले याचा फक्त वापर आपण इथे केलेला आहे. हा पुलाव अगदी एक दिवसाआड जरी तयार केला ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी हा पुलाव बनतो आणि हे तुम्ही सकाळच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला तयार करू शकता. करायला अगदी साधा आणि सोपा हा पुलाव आणि कढी आहे. आणि आपण ही तयार केलेली कढी म्हणजे इथे नाही आपण ताकाचा वापर केलेला आहे किंवा कुठलंही दही इथे वापरलेलं नाही आहे, तरी पण आपली कढी मस्त टेस्टी अशी तयार होते आणि बिलकुल फुटकर होत नाही. नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण रात्रीच्या जेवणाचा मस्त बेत बनवतो आहे, कारण आता भरपूर भाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहे आणि अगदी हेल्दी आणि टेस्टी आणि थंडीचं असं मस्त गरम गरम काहीतरी खावंसं वाटते. म्हणून आपण ह्या भरपूर अशा भाज्या टाकून भात बनवतो आहे आणि भात खरंच खूप टेस्टी हा भात होतो आणि त्यासोबत आपण कढी करणार आहोत. आपण रेसिपी पाहणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. इथे मी या ग्लासाने 3 ग्लास तांदूळ घेऊन घेतलेला आहे आणि वजनाने म्हणाल तर 750 ग्रॅम हा तांदूळ आहे. आणि आता मी या तांदूळाला 3 पाण्याने पहिल्यांदा असं हातावर छान घासून धुवून घेते, म्हणजे त्याच्यामधलं जे सगळं व्हाईट असतं ना, एक प्रकारचं ते स्टार्चच असतं, तर ते सगळं निघून जाईल आणि आपला भात जो आहे तो छान मोकळा होतो. छान घासून झालेले आहे, हे मी पाणी काढून घेते आणि याच्यामध्ये परत 2 पाण्याने हे धुवून घेते. आता हे तांदूळ 3 पाण्याने धुवून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना पाणी घालून घ्यायचं, तर वरपर्यंत पाणी होऊ द्यायचं. सगळे तांदूळ जे आहे ते पाण्यामध्ये डुंबायला पाहिजे. हे आपल्याला फक्त हे 10 ते 15 मिनिट या पाण्यामध्ये राहू द्यायचं आहे. नंतर हे पाण्यामधून काढून घ्यायचं आणि एखाद्या चाळणीत ठेवायचं. जसं आपण बासमती तांदूळ घेतो ना, तर त्याला जवळपास अर्धा तास वगैरे आपण पाण्यामध्ये ठेवून देतो. पण या तांदूळाला हे नॉर्मल तांदूळ आहे, जे रोजच्या तुपच्या वापरातले आहे ना, तेच तांदूळ आहे. तर याला जास्त वेळ पाण्यामध्ये नाही ठेवायचं. 10-15 मिनिट बरोबर आहे. काय होतं ना, की नेहमी बासमती तांदूळाचा भात खाणे पण चांगलं नाही आहे. आपण जर हा पुलाव वारंवार बनवत असू, कारण हिवाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप फ्रेश असतात, त्याच्यामुळे आमच्याकडे आठवड्यातून 3दा तरी हा बनतो आणि म्हणून मी आपण जो रोजच्या वापरातला तांदूळ असते तोच तांदूळ इथे वापरलेला आहे. त्यानंतर मी काय करणार आहे, 15 मिनिट झाले की याच्यातले हे तांदूळ काढून घेईल आणि एखाद्या चाळणीमध्ये निथळायला ठेवून देईल. इथे मी पुलावासाठी लागणाऱ्या भाज्या कापून घेतलेल्या, तर हे 1 बाउल मटार आहे, नंतर ही फ्लावर आहे 1 बाउल. बघू शकता मी अशा पद्धतीने याचे काप करून घेतले. नंतर हे 4 जे आहे म्हणजे 1 बाउल किंवा 4 गाजर आहेत, मी अशा पद्धतीने कापून घेतले. नंतर 2 हे बटाटे होते, त्या बटाट्याला मी असे कापून घेतले, हे पण 1 बाउल आहे. आणि हे फ्रेंच बीन्स आहे, तर याला पण मी अशा पद्धतीने कापून घेतलं. हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे आणि निथळू द्यायचं हे. आणि त्यानंतर हे 2 मोठे कांदे आहे, मी अशा पद्धतीने कापून घेतले आणि याच्या सगळ्या पाकळ्या ज्या अशा वेगळ्या वेगळ्या केल्या. आणि ही थोडीशी पुदिन्याची पानं आहे, ते पण धुवून घ्यायची. आणि थोडी कोथिंबीर आहे. 2 जे आहेत ते हिरव्या मिरच्या आहेत, त्याला मी अशा मोठ्या मोठ्या कापून घेतलेल्या. पुलाव आपण कुकरमध्ये करतो आहे, तर त्यासाठी ही 1 वाटी तेल आहे. वजनाने म्हणाल तर हे 100 ग्रॅम तेल आहे. आता तेल गरम झालं की ते तेलामध्ये आपण हे बटाटे टाकून घेऊया आणि या बटाट्याला हाय फ्लेमवरतीच आपल्याला थोडासा रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्याच बटाट्यामध्ये मी ही कोबी पण टाकून घेते. सोबत या कोबीला पण आपण त्या तेलामध्ये तळून घेऊया. इतकासा रंग चेंज होईपर्यंत आपण या तेलामध्ये तळून घेऊया.
आणि तुम्ही बघू शकता इथे हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ. त्यानंतर हे गाजर आणि हे फ्रेंच बीन्स हे सोबत आपण तळून घेऊ. कारण सगळे एका सोबत टाकले ना तर सगळ्याला वेगवेगळा वेळ लागतो आणि ते प्रॉपर मग तळल्या जात नाही आणि त्याचा मग स्वाद पण प्रॉपर येत नाही. म्हणून आपण अशा पद्धतीने हे तळून घेऊ. त्याला पण थोडासा हलकासा याचा रंग चेंज झाला की आपण काढून घेऊया. गाजर आणि बीन्स जे आहे ते पटकन सॉफ्ट होऊन जाते आणि हे तळून घेतल्यामुळे काय होते, एक खमंगपणा तर येतोच पुलावाला. हे पुलावामध्ये असे गलगल होत नाही, दिसायला पण खूप छान दिसतात आणि पुलावाची टेस्ट पण खूप छान येते. हे सगळी प्रोसेस ना तळण्याची हाय पॉवरवरतीच करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता याचा पण हलकासा रंग चेंज झाला आहे. आपण आता हे त्या बटाटे आणि फ्लावर ज्याच्यामध्ये काढली ना त्यातच टाकून घेऊ. आता त्याच तेलामध्ये हा 1 टेबलस्पून जिरं आहे आणि जिऱ्याला छान असं फुलू द्यायचं. जिरं चांगलं फुललेलं आहे आणि हे 3 कलमीचे तुकडे आहेत ते टाकून घेऊ. 2 स्टार फूल, हे 2 मोठी वेलची, मी थोडंसं याला फोडून घेतलेलं म्हणजे ब्रेक केलं त्याला. 3 हिरवी वेलची आहे, त्याला पण मी थोडंसं फोडून घेतलेलं. 6 ते 7 लवंग आहे आणि हे अर्धा टीस्पून काळे मिरे आहे. 5 तेजपत्त्याची पानं आहेत आणि याला आपण थोडंसं फिरवून घेऊया म्हणजे त्याचा फ्लेवर त्या तेलामध्ये छान उतरून जाईल. त्यानंतर हा कापलेला कांदा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि या कांद्याला तांबूस होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपले कांदे जे आहे ते छान सोनेरी रंगावरती शिजवून झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण आता ह्या हिरव्या मिरच्या टाकून 1 टेबलस्पून आलं आणि लसूण पेस्ट आहे. आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण या तेलामध्ये याला परतवून घेऊ. त्यानंतर ही पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर ही जेवढी आपण कापून घेतली ना ती सगळीच टाकून घ्यायची. याला आपण तेलामध्ये परतवून घेऊ म्हणजे छान त्याचा सुगंध जे आहे तो आपल्या फोडणीला उतरेल. त्यानंतर 2 टेबलस्पून धने पावडर, अर्ध्या चमच्याला थोडी जास्त हळद आणि असं चांगलं भरून हे लाल मिरचीचं पावडर. तर इथे लाल मिरचीचं पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार पण टाकू शकता. इथे मी गरम मसाला वगैरे वापरत नाही कारण हा भात मी सारखा बनवत असते त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस खूप स्पायसी नको. खडे मसाले वापरलेले आहे त्याच्यामुळे मी इथे कुठलाही गरम मसाला वगैरे वापरत नाही. हे तुम्ही खात असाल, तुम्हाला म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता 1 चमचा याच्यामध्ये गरम मसाला. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ म्हणजे त्या तिखटाचा कच्चेपणा जो आहे तो थोडा जायला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये मटारचे दाणे घालून घेऊ. मटारचे दाणे आपण तळून नव्हते घेतले कारण काय होतं ना ते तेलामध्ये खूप फटफट उडतात आणि तसेही ते शिजून जातात. तर थोडंसं आपण या मसाल्यामध्ये याला परतवून घेऊ. आता या तळून घेतलेल्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या. चवीनुसार मीठ घालून घेऊया. मी छोटे 3 चमचे टाकलेले आणि आपण आता याला मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिट या भाज्यांना या मसाल्यामध्ये होऊ देऊ. हे तांदूळ याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. आणि हे अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. खूप जोरजोऱ्याने फिरवायचं नाही म्हणजे नाहीतर आपले तांदूळ जे आहे ते तुकडे होऊन जातील तांदूळाचे. आणि तुम्ही बघू शकता आपले तांदूळ पण छान मिक्स झालेले आहे आणि या मसाल्यामध्ये आपण 3 ते 4 मिनिट या तांदूळाला पण होऊ देऊ म्हणजे छान एक मस्त आपल्या पुलावाला फ्लेवर छान येतो आणि तांदूळ पण आपला छान शिजतो. या तेलामध्ये थोडा वेळ परतवून घेतलं तर 3-4 मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. परत एकदा मिक्स करून घेऊ. हलक्या हातानेच मिक्स करायचं. छान मिक्स करून झालेलं आहे. छान अशी मस्त चव यायला पाहिजे किंवा असं एक थोडंसं छान क्रीमी टेक्स्चर लागला पाहिजे म्हणून असं एक साजूक तूप घालून घेऊ. 2 चमचेच घातलेलं आहे मी. आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊ म्हणजे टाकलेलं तूप जे आहे ते सगळीकडे लागेल. आता कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि हाय
फ्लेमवरती एक शिट्टी काढून घ्यायची आणि हाय फ्लेमवरतीच शिट्टी व्हायला लागली दुसरी की लगेच गॅस. तिकडे आपल्या कुकरची शिट्टी होते तोपर्यंत आपण छान पुलावासोबत खायला गरमागरम कढी बनवून घेऊया. तर हे जे आहे ना, मी पनीर बनवलं होतं तर त्याचं हे ताक आहे. मी याचा एक व्हिडिओ पण टाकलेला आहे की पनीर आपण जेव्हा बनवतो तर तेव्हापासून जे उरलेलं पाणी असतं त्याचं ताक कसं बनवायचं ते. 2 लिटर दुधाचं मी पनीर बनवलं होतं तर त्याचं हे ताक आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी दही घालून घेतलं होतं. आणि आता याच्यामधलं एवढं नको आहे मला, मी थोडंसं काढून घेते. मला पाहिजे तेवढ्या ताकाची मी कढी करते. मी हे एवढं घेतलेलं आणि थोडंसं टेस्ट करून बघायचं, म्हणजे कढीला कसं ना थोडं आंबट लागतं. तर छान आंबट आहे हे. आता आपण याच्यामध्ये बेसन किंवा चण्याच्या डाळीचं पीठ घालून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं जास्त घालायचं कारण हे पाण्यासारखं आहे ना म्हणून. तर मी इथे 3 टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ घेऊन घेतलेलं. आता या पिठाला व्यवस्थित या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं. सगळे गडे वगैरे फुटायला पाहिजे. छान मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये. आता टेक्स्चर बघायचं. आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच अद्रक, लसूण आणि मिरची याची पेस्ट आहे. तुम्ही हे फोडणीला पण घालू शकता. अर्धा चमचा धण्याची पावडर आहे. अगदी पिंच 2 पिंच हळद आहे. हे आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला पिवळी कढी पाहिजे असेल तर हळद थोडी तुम्ही जास्त घालू शकता किंवा अवॉइड केली तरी चालते. कढी फोडणी घालायसाठी अगदी थोडं तेल टाकून घेऊया. म्हणजे छोटा 1 चमचा असतो ना पोहे खायचं, तेवढंच मी तेल टाकून घेते. 1 चमचा मोहरी आणि मोहरीला तडतडू द्यायचं. अशी मोहरी छान तडतडायला लागली की 1 चमचा जिरं घालून जिऱ्यालाही छान फुलू द्यायचं. त्यानंतर पाव चमचाला कमी हिंग आणि ही कढीपत्त्याची पानं. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची, म्हणजे आपली स्लोच होती. आणि आपण आता हे कढीसाठी जे भिजवून घेतलेलं आहे बेसन घालून ताक ते टाकून घेऊया. आता याला मिक्स करून घेऊ. आणि याच्यामध्ये तुमच्या ताकाचा आंबटपणा किती आहे त्याच्यानुसार पाणी घालायचं आणि त्याच्यानुसारच बेसन घालायचं. काय होतं ना की ताक जर खूप आंबट असेल तर त्याच्यामध्ये मग पाणी जास्त लागतं आणि पाणी जास्त घातलं की मग बेसन कमी होतं. तर असं व्हायला नको. ह्या सगळ्या गोष्टी प्रपोर्शनेट झालं पाहिजे. थोडा वेळ असं मिक्स करत राहायचं, म्हणजे काय होईल आपली कढी फुटणार नाही. मला याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही कारण ऑलरेडी ते आपण पाणीच इथे वापरलेलं म्हणून. आता मी गॅसचा पॉवर जे आहे ते वाढवून देते आणि थोडा वेळ फिरवत राहते, म्हणजे आपली कढी कशी ना एकसारखी मिक्स होते आणि फुटणार नाही. आणि तुम्ही बघू शकता कढी छान आपली घट्ट आलेली आहे. तुम्ही बघू शकता कढीला छान उकळी आली आहे. मी आता गॅसची फ्लेम अगदी स्लो करून देते. आपण त्याच्यात मीठ घालून घेऊया. मीठ घालायचं राहिलं आपलं. सो कढीला ना थोडंसं मीठ चांगलं घालायचं, म्हणजे कढीची चव चांगली लागते. कढीला मीठ कमी झालं की कढीची टेस्ट जी आहे ती चांगली येत नाही. म्हणून परफेक्ट मीठ असू द्यायचं कढीला. थोडंसं चाकून पाहिलं तरी चालते. परत मिक्स करून घेऊ. आणि या कढीला छान मी आता जवळपास 7 मिनिट तरी स्लिमवरती छान उकळून घेते. आणि इथे आपली कढी पण अगदी रेडी आहे. तुम्ही बघू शकता रंग आणि टेक्स्चर बघा. इथे आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. कुकरला जे आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं व्यवस्थित. आणि आपण आता उघडूया. काय सुगंध येतो खरंच. आता सगळ्या पुलाव जे आहे ते हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे याच्यामधल्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ते सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे. म्हणजे असं नको की एकाच्या पानामध्ये खूप साऱ्या भाज्या आणि एकाच्या काहीच नाही, असं व्हायला नको. म्हणून हे मिक्स करून घेऊ. आणि खूप मजा येते गरमागरम हा पुलाव खायसाठी. आणि भाज्या बघा अजिबात गलगल झाले नाही. तुम्ही बघू शकता भाज्या आपल्या आहेत तशाच आहे बघा. सगळ्या भाज्या, फ्लावर बघा, बटाटा बघा, सगळं. इथे मी 3 ग्लास तांदूळ घेतले होते ना, तर त्याच्यासाठी 4.5 ग्लास याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आणि परफेक्ट आपलं पाणी झालेलं आहे इथे. तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते तांदूळाच्या क्वालिटीवरती पण डिपेंड असते. सो आता चला गरमागरम हा आपण सर्व करायला घेऊया. बघू शकता दाणेदार आपला हा पुलाव तयार झालेला आहे. सो तुम्ही अशा पद्धतीचा भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान बनतो. अगदी मस्त मऊ, सॉफ्ट आणि लुसलुशीत असा हा भात तयार होतो. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.